अजितदादा विमानात नव्हतेच. अजितदादा जिवंत आहेत. अशा प्रकारची धक्कादायक माहिती सांगणारा आपला हा व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला याच प्रश्नावर उत्तर काढायचं आहे की नेमकं अशा प्रकारची माहिती का समोर आलेली आहे आणि अजितदादा जिवंत आहेत तर ते नेमके कुठे आहेत आणि अजितदादा खरंच जिवंत आहेत का? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, अजित पवार ज्या वेळेसपासून अजित पवारांचा विमान अपघात झालेला आहे त्यावेळेसपासून जनसामान्य माणूस हा ढळढळलेला आहे आणि कुठेतरी जनसामान्य माणसांमध्ये चर्चासत्र काही थांबत नाही. अजित पवारांचा विमानाचा अपघात कसा झाला? अजित पवारांचा घातपात झाला का? अजित पवार जिवंत आहेत का? अजित पवार कुठे गेलेले आहेत का? अशा प्रकारचे बरेच प्रश्न सामान्य माणसांमध्ये निर्माण झालेले आहेत आणि याचं कारण बी भरपूर मोठे आहेत. कारण अजित पवारांचा अपघात ज्यावेळेस पासून झालेला आहे त्यावेळेस पासून असं वाटतंय की अजित पवार जिवंत आहेत की काय? अजित पवारांचा घातपात झालाय की काय? अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि आता असंच घडले कारण विमानात अजित पवार नव्हतेच अशा प्रकारचं काही स्टेटमेंट अमोल मिटकरींकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सांगण्यात येत आहे की अजित पवार हे ज्यावेळेस पासून त्यांचा दौरे सुरू झाले होते त्यावेळेस पासून देवगिरी बंगल्यावरून निघताना 8:10 त्यांचा दौरा असायचा. म्हणजे 8:10 ते देवगिरी बंगल्यावरून बाहेर पडायचे. मग आता देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यांचा बंगला आहे, साधा सुद्धा बंगला नाही, तो उपमुख्यमंत्र्यांचा बंगला आहे आणि त्यामध्ये सीसीटीव्ही नसावेत का? सीसीटीव्ही असायलाच पाहिजे. जर उपमुख्यमंत्र्यांचा असो मुख्यमंत्र्यांचा असो एवढ्या मोठ्या व्यक्तींचा महाराष्ट्रातील एक जबाबदार व्यक्ती प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आणि त्या माणसाच्या घरी जर सीसीटीव्ही नसतील तर कदाचित महाराष्ट्राला कुठेतरी हे दुर्दैवच म्हणावं लागेल. आणि त्या दिवशीचा अजितदादा ज्या दिवशी बाहेर पडले त्या दिवशीचा सीसीटीव्ही कुठेही सापडत नाही आणि देवगिरीमध्ये तो सीसीटीव्हीच उपलब्ध नाही अशा प्रकारची माहिती येते. मग आता हे तर झालं, इथला सीसीटीव्ही तर नाहीच, पण ज्या ठिकाणी विमानात अजित पवार बसले, ज्या विमानतळावरून बसले त्याच विमानतळाचा कुठलाही सीसीटीव्ही तिथं सापडत नाही. कुठलाही सीसीटीव्ही त्या ठिकाणी मिळत नाही. अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी जर झाल्याच तर आता या सगळ्या गोष्टीतून एक निष्कर्ष लावला जात आहे. कसा निष्कर्ष लावला जात आहे? तर सुरुवातीचा निष्कर्ष जर आपण पाहिला तर अजित पवार तिथून निघाले, तिथला सीसीटीव्ही उपलब्ध नाही. अजित पवार जिथून बसले तिथला सीसीटीव्ही उपलब्ध नाही आणि अजित पवारांचा विमान अपघात झाला त्यावेळी काही जण म्हणाले की 7:30 वाजता मला ही बातमी कळाली. 7:30 वाजताच दादांचा मृत्यू झाला. ज्यावेळेस विमान पडलं त्यावेळेसचा टायमिंग जर आपण पाहिला तर 8:44 8:45 अशा प्रकारचा हा टायमिंग होता. मग 7:30 वाजताच अजित पवार वारले किंवा अजित पवारांचा मृत्यू झाला अशा प्रकारचं नेमकं का सांगण्यात आलं आणि काय याच्यामधून सिद्ध होत झालं अशा प्रकारची माहिती समोर आली. मग हे तर झालंच, त्यानंतर एक महत्वाची गोष्ट पुढे आली. ती गोष्ट म्हणजे अजित पवार ज्यावेळेस विमानामधून त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा त्यांचं जे विमान पडलं असं सांगण्यात आलं त्यावेळेमध्ये त्यांच्या बोड्या फुगलेल्या होत्या. त्यांच्या बोड्यांची कुठेही ओळख झालेली नव्हती. एक महत्वाची गोष्ट आहे, बॉडी फुगते का? बॉडी फुगली कशी? अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा चेहरा सोडा, त्यांचा कुठलाच अंग असं नव्हतं, भाग असा नव्हता की जो ओळखू येईल की ते दादाच आहेत म्हणून. मग त्यांना दादा तरी म्हणावं कसं? अशा प्रकारचा प्रश्न चिन्ह हे उभा केले जात आहेत. अमोल मिटकरींनी सगळी माहिती दिलेली आहे. मग या ठिकाणी एवढे प्रश्न निर्माण केले गेले आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या घड्याळावरून अजित पवारांच्या डेड बॉडीची ओळख झाली अशा प्रकारचं सांगण्यात आलं ते घड्याळ सापडलंच नाही अशा प्रकारची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. मग या सगळ्या गोष्टीचा जर निष्कर्ष लावला, एक तर अजित पवारांच्या विमानाचा अपघात होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा किंवा अजित पवारां
त्या विमानामध्ये नसावेच अशा प्रकारचे 2 निष्कर्ष लावण्यात येत आहेत. आणि ते निष्कर्ष कोणाकडून लावण्यात येत आहेत? तर तेच जबाबदार आमदार आहेत आणि जबाबदार व्यक्ती आहेत ते म्हणजे अमोल मेटकरी. राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीच्या ज्या अजित पवारांनी त्यांना वरी आणलं, ज्या अजित पवारांचा जाण्याने त्यांना मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं अजित पवारांना मानणारा नेता किंवा अजित पवारांच्या मिठाला जागणारा नेता म्हणून ओळखला जाणारा ते म्हणजे अमोल मेटकरी. अमोल मेटकरी यांनी ज्या दिवशीपासून अजित पवार गेलेत त्या दिवशीपासून शंका उपस्थित केलेल्या आहेत, प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. ते महत्वाचे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. ते म्हणजे पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केला, जर तुम्ही म्हणता विमानामध्ये 6 जण होते, तर तुमच्या विमानामध्ये 5च बॉड्या कशा सापडतात? 6वा माणूस कुठे गेला? 6वा माणसाचा शोध का लागला नाही? तो नेमका कुठे गायब झाला? अशा प्रकारचे जर तुम्ही सांगत असाल, तर नेमका 6वा माणूस तुम्ही गायब केला का? आणि अजित पवारच ते 6वा माणूस आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले गेले. अजित पवार कुठल्या बाहेर देशात लपलेले आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले गेले. मग आता महत्वाचा मुद्दा आहे, अजितदादा जिवंत आहेत का? अजितदादांचं काही लोकेशन बदललं गेलंय का? किंवा अजितदादा त्या विमानात नव्हते का? तर अशा प्रकारचं कुठलंही काही सांगता येत नाही. कारण आता त्यांचा जे काही आहे ते अंत्यविधी पार पडलेला आहे आणि अजित पवार यांचा DNA टेस्ट जरी केला नसला किंवा काही केला नसला तरी त्यांच्या घरच्यांना ओळख ही पटलेली आहे अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे. म्हणजे जेवढे बाहेरचे लोक इंटरेस्ट दाखवतात, जेवढे बाहेरच्या लोकांना वाटते की अजितदादा परत यावे, तेवढेच घरातल्या लोकांना सुद्धा वाटत असावे. मात्र त्यांच्या हावभावातून किंवा असेल किंवा त्यांच्या बोलण्यातून असं दिसत नाहीये. का दिसत नाहीये? तर एक महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्याकडे, तो म्हणजे तो आमचाच माणूस होता, ते दादाच होते. मग दादाच होते तर आम्हाला दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे? आणि आम्हाला असं म्हणण्याची काय गरज आहे की अजितदादा जिवंत आहेत किंवा अजित पवार जिवंत आहेत? अशा प्रकारचं त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे. मग याच्यावरून सगळ्यात लक्षात येते, अमोल मेटकरींनी जे प्रश्न निर्माण केले त्या प्रश्नावर निर्माण एकतर त्यांचा विमानात बसण्याआधीच मृत्यू झाला असावा किंवा एकतर मग ते जिवंत असावे. सोशल माध्यमावरून जर आपण आता सध्या पाहिलं तर एकच बातमीची खळबळ आहे, ती म्हणजे अजित पवार जिवंत आहेत, अजित पवारांचा मृत्यू झालेला नाही आणि लवकरच अजित पवारांची एंट्री ही होणार आहे अशा प्रकारचं सोशल माध्यमावर सांगितलं जाते. एक महत्वाचं म्हणजे जो पिक्चर एक आपण पाहिला होता शिवाजी द बॉस. शिवाजी द बॉस पिक्चर मध्ये जो शिवाजी नावाचं एक कॅरेक्टर असतं, एक हिरो असतो, तो गेलेला असतो, मेलेला असतो आणि त्या ठिकाणी तो परत एंट्री घेतो विमानानं, हेलिकॉप्टरनं उतरतो ग्राउंडवर आणि सगळ्या राजकारणी जे असतात त्या राजकारण्याला हलवून टाकतो. तशा प्रकारचा सीन अजित पवारांसोबत होईल अशा प्रकारचं सामान्य लोकांना असो किंवा सोशल मीडियावर जे इन्फ्लुएन्सर असतील त्यांना सुद्धा वाटत आहे आणि कुठेतरी दादांच्या बद्दलची ही भावना किंवा दादाच्या बद्दलची ही आपलीयतेची भावना आहे अशा प्रकारचे यावरून दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये नोंदवा आणि अजित पवारांविषयी तुमचं मत नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.